ओ तुम लोगों तो देखा ही नहीं मैंने। आले तूफान किती जितना सोडली. लाचारी से जूझता हुआ इंसान, लाचार गरीब। कभी भी अपने समाज का कोई प्रोग्राम हो तो भाई सीरियसली ट्रेडिशन में जाओ, तो पहनावा ऐसा पहनो कि अपना समाज दिखे और रिप्रेजेंट होना चाहिए, कल्चर रिप्रेजेंट। आणि आपले तो आपल्या आदिवासी क्रिएटरसाठी, आपल्या आदिवासी समाजासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही आज राजभवनामध्ये आलेलो आहे. आणि माझ्यासोबत तुम्ही विचार नाही करणार माझ्यासोबत कोण आहे. ह्या माणसाच्या नावावर 20 वर्ल्ड रेकॉर्ड आहे. नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नयन कांबळे स्वागत करतो तुमच्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा इन्फ्लुएन्सर मीटअपचा आणि फायनली आज आपण चाललेलो आहे राजभवनला. तर सकाळी निघण्याचा आमचा टाइम जो होता तो 6 वाजताचा होता, पण काही तांत्रिक अडचणींमुळे तुम्हाला माहिती आहे ठरलेल्या टायमामध्ये जर सकाळचा टाइम लवकर असेल तर ते निघणं थोडंसं कठीण असतं. तर त्याच कारणास्तव आज थोडंसं लेट तर झालेलंच आहे आणि बरेचसे क्रिएटर्स इकडे आहेत, ते अजून सुद्धा तयारी करत आहेत आणि अजून सुद्धा फ्रेश होत आहेत. तर हे बघा, आपले माननीय मंत्री महोदय आम्हाला घ्यायला स्वतः आलेले आहेत, कारण इथे जवळच बंगला आहे. एकनाथ शिंदे साहेब स्वतः आलेले आहेत आणि त्यांच्या बंगला समोरच आहे. तर अरे सॉरी, हात मिळाला विसरलो साहेब, माफ करा. तर सॉरी. तर बाकीचे क्रिएटर सुद्धा रेडी होत आहेत आणि आता निघायचं आहे तिकडे आपल्याला राजभवनला. तर ऑफिशियली आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये असं आहे कार्यक्रमाची रूपरेषा की आज बिरसा कला संगमचं ऑफिशियल लॉन्च होणार आहे. तर त्या लॉन्चसाठी आम्हाला जायचं आहे राजभवनमध्ये आणि तिथे राज्यपाल वगैरे असतील, त्यांच्यासोबतच सगळं जे आहे अरेंजमेंट आहे किंवा जो आजचा जो इव्हेंट आहे, जो कार्यक्रम आहे तो त्यांच्यासोबतच ऑर्गनाईज केलेला आहे. तर इथून आता ठाण्यामधून आम्ही बसमधून निघणार आहेत. म्हणजे एक बस येईल, बसमध्ये सगळे जे इन्फ्लुएन्सर क्रिएटर्स आहेत ते सगळे बसमध्ये बसतील आणि इथून सरळ राजभवनला जातील. तर बघूया, अजून बाकीच्या तयारी वगैरे व्हायच्या आहेत. तर त्यांच्या तयारी झाला का मग नंतर निघायचा विषय होईल. तर माझा पण थोडंसं ड्रेसिंग वगैरे आहे अजून. मी नॉर्मली बघा व्हाईट कलरचे शूज, कोल्हापुरी चप्पल, व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शर्ट आणि ह्याच्यावरती कॉटी घालेल, ते तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओमध्ये. तर गाईज, मी तर रेडी झालेलो आहे आणि लिटरली आम्ही रात्री 1 वाजता झोपलेलो होतो, तर त्याच्यामुळं थोडंसं डोळ्यावरती झोप वगैरे आहे. तर आता बाकीचे पण दाखवतो तुम्हाला रेडी झालेत का नाही ते. आणि मी हा बघा असा कुर्ता घालाय. तर कसा वाटतोय? एकदम चांगला वाटतोय ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन काहीतरी कोणाला पाहिजे असेल तर मला सांगा, कुठून घेतला सांगतो तुम्हाला, ठीक आहे? तो यहाँ पर देखते हैं ये क्या हो रहा है. किस ले लिया, चलो मॉर्निंग किस. तुमचा मोबाईल असाच घेतला, खिशात तुम्हाला काय निघतोय? मजाक में 1.5 लाख मजाक में निकल गया जेब से. सरांनी 17 Pro Max डायरेक्ट मजाक मध्ये घेतला. त्यांना वाटलं तर आता मोबाईल घ्यायचा आहे, त्यांना माहिती नाही काय फीचर आहेत. भाई मोबाईल घेतला, विषय संपला. पाहणारे बघणारे टेंशन मध्ये बस एकदम कॅज्युअली वापरतात यू एकदम. तो गाइस, जहाँ पे भी सब रेडी हो चुके हैं और कोई है क्या जिसको नहीं मैं दिखाऊं? ओ भाई, और मेरे को थोड़ा सा सेम वाला फील आ रहा है. कोई तो है भाई, हम मचाने वाले हैं. हम 1 साइडेड मचाएंगे, देखो सबके साथ. तो यहाँ पे नागपूर वाले भैया जी भी हो गए हैं रेडी और इथे कुणाला आहे आणि मी आहे आणि बाकीचे दुसरे अजून दाखवतो तुम्हाला. फायनली गाईज हॉटेलच्या खाली आलोय आम्ही आणि आमच्या आधीच सगळे माणसं आलेले आणि आम्ही आता बघतोय. पण आमच्या आधी अजून आमच्या नंतर पण येणारे मागे आहेत, तर ते आल्यानंतर निघू आम्ही. तर बघूया आता, वाट बघतो. ओ तुम लोग तो देखा ही नाही मैंने. हा बघा हिरोईन, बघा हिरोईन. मुली असून लवकर आवडत. हेच ऐकण्यासाठी आलो होतो मी इथं. आता बस आल्यात का? हा बस आल्यात. सगळ्यात पहिले सामान ठेवायला भेटतो. हा तुला पाहिजे ना? 1 मिनिट जरा पकडूस का निक, याला देतो जरा. ह्याला जरा एक वस्तू देतो जी मी एक्स्ट्रा आणलेली आहे ना, ती ह्याला देऊन टाकतो. आता डायरेक्ट तो सत्कार करतो साहेब. आले तूफान किती जिद्दना सोडली. आता एकदम खतरनाक मध्ये जे बघितली आकाशी स्वप्ने झाले.
आपसे तुम पती पत्नी हो. ये तो अलग हो गया. तर काही चला आम्हाला बस अलर्ट झालेली आहे. आम्हाला त्यांनी बस दाखवली. त्या बसमध्ये आता जाऊन आणि बसायचं आहे. तर ही बस आहे आपल्या समोर मस्त आहे की एकदम चिलॅक्स मध्ये एसी वाली बस आहे. जाता जाता एकदम फुल चिल करणार आपण बसमध्ये एकदम खतरनाक मजा करेंगे अभी. चलो गाईज बसमध्ये आलोय आपण बसमध्ये आणि आता सुरुवात मागणंच करायची आहे. तर ते बोलले सिक्वेन्स में बैठो. आहे चष्म्याचे काहीतरी लफडा झाला. एक मिनिट पहिले सामान ठेवतो नंतर तुम्हाला दाखवतो. सगळेजण आले का रे बघून घ्या. कोण राहिलं तर नाही ना. राहिलं तर नाही ना आप आपल्या रूम मधले. कोण राहिलेलं असतील ते तुकड्याने वरती जाऊन बसा टॉप रॅक वर. कुठे शेवट काय गर्दी हो रे. मी बसू कुठे. आपण कुणाला बसू. कुणाला इथं बस ना. चल ना बस. इथं बस. इथं बस. हे टायर आहे इथं. इथं बस. काय नाही होत असं होत जास्त. अरे ही बस चांगली वाली आहे ना. लक्झरियस बस. आपल्याकडे बोला लक्झरी बस. लक्झरी पहिले बसून घेतो. हे बघा बसचे आहे जयदीप आणि हे सगळेजण आपले आलेले आहेत इन्फ्लुएन्सर. सर बसून घ्या. इथे तुम्हाला जागा असेल तिथे तुम्ही बसू शकता. देखो लाचारी से जूझता हुआ इंसान लाचार गरीब आने दो इसको. उधर से जाके शूट करता हूँ उसका मैं. चलो सबको भजी मिलेगी. सबको भजी मिलेगी. भाजी वाले क्या है भाई. वडा वाले. अरे मेंदू वडा लेके आया है और गाडी चलने भी लगी. चला गाइस गाडी निघालेली आहे आणि बघू शकतो तुम्ही आपण स्थलांतर करतोय. बोल ना काय हिचं नाव देऊ शकतो मी. अमू बोल ना. हा? काय पोस्ट नाही केली. रेडी आहे व्हिडिओ आपले. तिला बिचारा टेन्शन आहे कधी मी व्हिडिओ अपलोड करतोय. आलेला मेंदूवडा सगळ्यांना टेन्शन देतोय. ह्याला बॅगने टेन्शन दिलंय. ह्याच्या मेंदूवड्याने ह्यांना दोघांना टेन्शन दिलंय. तुम्ही खाऊन टाका ना. कशाला वाट बघताय. बाय गाणं बजाव ना. गाणं बजाव ना भाई. ए उजेड आला मस्त वाटते. वा 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 वा. काय लाईट आली. फुल 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 वा वा. सगळे सगळे हँडसम दिसायला लागले. एकदम खतरनाक. दर्शनी काय त्यांचा दोन टीम एक दोन आमच्याकडे मेजॉरिटी कमी आहे. पण आमच्याकडे पुढे तुमच्याकडे नसते गाणे येतात ना तुम्हाला. हा ठीक आहे लेट्स. अच्छा सारे गमप पहिला तर ससा हायलाइटेड मोमेंट हो गया. गाणी पाहिजे रिंगटोन नाही बोलायचं. रिंगटोन नाही काय नाही. तो 2-3 लिरिक्स आले पाहिजे 2-3 काढून. ए तू कोणाच्या याच्यात फिक्स कर. एक ही टीम आहे. तुम्ही एक कोंबडा आहे. ज्याला गाडी नाही आले तेव्हा तू बोलाय जय भाई. तू जय हा जय तू. निंबाना दिलदाचा तो जन्म तेरे कुणाल के साथ रहूंगा. कावर र मी पण यांच्यातच आहे. र कमॉन यार कमॉन. ए थांबा हा बोल ना तू पण. वनात ये ना जवळ घे ना. एवढंच येतं आम्हाला. आईला यांची गाणं पण हे बोलतायत. काय बोलायचं ना चला काय केमिस्ट्री आहे भाई. एक साथ दोनों का एक ही आला. ओल्ड कजन बार हाय मैं मर गई. तर मित्रांनो फायनली राजभवन मध्ये पोहोचलेलो आम्ही आणि आता इथे मागे माहिती नाही मला रेकॉर्डिंग वगैरे अलाउड असेल का नाही. पण बाहेर जेवढा आहे तेवढा आम्ही काढून घेतोय. तर फोटो वगैरे काढून घेतो सगळ्यात पहिले. तर सगळ्यात पहिले तर नाश्ता करायला जाऊ. और मैं और प्रफुल्ल भाई एकदम अलग ही है. ट्रेडिशनल में भाई कभी भी अपने समाज का कोई प्रोग्राम हो तो भाई सीरियसली ट्रेडिशनल में जाओ. पहनावा ऐसा पहनो कि अपना समाज दिखे और रिप्रेजेंट होना चाहिए. कल्चर रिप्रेजेंट होना चाहिए. और वो यंग हो बूढ़ा हो बच्चा हो कोई भी हो. सीरियसली बोल रहा हूँ. तो अंदर हमको रिकॉर्डिंग अलाउड है कि नहीं पता नहीं. लेकिन फिलहाल मैं बंद करता हूँ. कृपया पूर्णपणे कार्यक्रम व्यवस्थित शांतपणे पार पाडण्यासाठी आपलं सहकार्य करावं लागणार आहे. तर तुम्ही अजून फोटोशूट करणं मित्रांनो आम्ही सध्या राजभवनमध्ये बसलो. इथे म्हणजे राजभवनमध्ये नाही थोडंसं म्हणजे आता कुठे बसलो मला नाही माहिती. एक ऑडिटोरियम टाईप आहे. ते बसतात सगळेजण. हे बघा सगळेजण इथे आहेत. हे सगळे क्रिएटर्स आहेत. आणि आता सगळ्यांना आय डी दिला जातो. इथे राजभवनमध्ये फिरण्यासाठी सेपरेट आय डी दिला जातोय. तर माझ्यासोबत ही बघा नम्रता आहे. हिचं नाव नुसतं विसरतो मी. अमृता. तर ही हाय गाईज करायला विसरत नाही लगेच. इथं आहे दुसरी गाईज. ती पण आता हाय करेल वाटतं. ती थम्सअप दाखवते. ती हाय करते.
आणि आता आम्ही आयडीची वाट बघतोय. आपल्याला आयडी भेटेल ना? भेटेल. आपल्याला पण भेटेल ना आयडी? नाही भेटलंय नाही दुसरं भेटत आहे ना? दुसरा मला नाही म्हणून त्यांना दिलं. अच्छा, त्यांना नाही म्हणून दिला. हा मग ठीक आहे चालेल. तर मित्रांनो आता सध्या जेवणाचा विषय चाललेला आहे. आम्ही सगळे जेवणाच्या लाईनीत उभे आहेत आणि जेवण म्हणजे नाश्त्यासाठी उभे आहेत आता. तर नाश्ता करून घेऊया ना, काय तुम्हाला सांगतो मी. तर मित्रांनो हा आहे नाश्त्यासाठी आणि आता नाश्ता करून घेऊया. उपमा दिलेला आहे आणि चहा दिला आपल्याला नाश्ता. आता आम्ही राजभवनामध्ये म्हणजे जे मेन राजभवन आहे तिथे आम्ही जात आहेत राज्यपालांच्या मीटिंग साठी, बरोबर, त्यांना भेटण्यासाठी. तर ही आमची टीम आहे. हा आमचा ग्रुप 2 ग्रुप केले आहेत. तर त्या 2 ग्रुपमध्ये किती 22 आमचा इगल ग्रुप इगल ग्रुप आहे. कॅपिटल इगल ग्रुप आधी एलिफंट होता ना. पण आपण इगल वर्क आणि आमचे ग्रुप लीडर हे आहेत आणि हे मॅडम आहेत. तर चेतनदा ग्रुप लीडर आहेत आणि हे सगळे ग्रुप मेंबर आहेत. हे सगळे ही आमची टीम आहे. आणि सगळे कडक लोक आहेत कडक लोक आहेत पासून सगळे. लीडर सगळे आहेत. सगळे मोठे मोठे लोक आहेत. पायलट आहेत सगळे मोठे पालघरवाले. तर एवढे जण आहेत आणि पुढे जाऊन खाली मोबाईल अलाउड नसेल मोबाईल आपण बंद करूया. चला. मॅडम आणि ह्या मॅडम आहेत आमचे लीड करतील आम्हाला. तर मित्रांनो हे सगळे ग्रुप आहे आणि हे सगळे जण आता आपण जात आहोत राजभवनामध्ये. तिथे सगळे जे मंत्री महोदय वगैरे असतील ते सगळेच ते इथे सगळे आता ग्रुप वगैरे करतात. आता आमची जोडी जे मित्रा सगळे दोन करतात कारण भरपूर असे प्रोटोकॉल्स आहेत. राजभवन म्हटल्यावर साधं काम नाही, सगळे सिक्युरिटी वगैरे टाईट असते. तर सगळे प्रोटोकॉल्स असतात. मोबाईल कुठं युज करायचा, सायलेंट वगैरे कसा करायचा, सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या हिशोबाने सगळेजण करतील आता, कारण आता अलाउड आहे म्हणून सगळेजण आता काढत आहेत व्हिडिओ. त्याच्यानंतर अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर बंद होणार आहे. तर त्याच्यामुळे सगळेजण जेवढे जास्तीत जास्त इथे फुटेज घ्यायचा प्रयत्न करतायत, इथे व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतायत. तर ही आमची टीम आहे. मागे पण बघू शकता हे सगळे हे आहेत. हे सर आलेत, चेतन दादा आहेत ग्रुप लीडर. तर मित्रांनो सध्या आम्ही आहेत राजभवन मध्ये आणि आता जस्ट प्रोग्राम संपलेला आहे आणि व्हिडिओ वगैरे आता आम्हाला थोडंफार अलाउड केलंय. तर तेव्हा आता मी व्हिडिओ शूट करतोय. सगळे महोदय, मंत्री महोदय वगैरे, राज्यपाल वगैरे जे आपले होते महाराष्ट्राचे, ते सगळेजण आता सध्या गेलेले आहेत. पण इथे खूप सुंदर प्रोग्राम झाला आणि मी तर म्हणतो आपल्या आदिवासी क्रिएटरसाठी, आपल्या आदिवासी समाजासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही आज राजभवनामध्ये आलेलो आहे. कधी विचार पण केला नव्हता. हे गोष्टी जी आपण टीव्हीवर बघतो हे आम्ही साक्षात अनुभवला हा मुवमेंट. आणि इथे कार्यक्रम आम्ही अटेंड केला. इथे आम्ही बसलो, ह्या खुर्च्यांवरती आपले सगळे आदिवासी बांधव बसलेले होते, आपले सगळे आदिवासी क्रिएटर्स होते. तिथे समोर आपल्या आदिवासी क्रिएटर्सनी जे आपले आदिवासी जे बोहाडा आहे तो आपल्या आदिवासी कलाकारांनी सादर केला. समोर राज्यपाल बसले होते, मंत्री महोदय बसले होते, उपमुख्यमंत्री होते. त्यांनी तो बोहाडा साक्षात बघितला, त्यांच्यासमोर परफॉर्म केला आणि आता सगळे इन्फ्लुएन्सर जे एकमेकांसोबत जे त्यांचे जे मुवमेंट आहेत ते कॅप्चर करत आहेत. तर मित्रांनो आता आम्ही सध्या राजभवनाच्या बाहेर आहेत आणि माझ्यासोबत तुम्ही विचार नाही करणार माझ्यासोबत कोण आहे. या माणसाच्या नावावर 20 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत आणि तो आमच्यासोबत आहे. आणि असं राहतं जसं आम्हाला फील पण होत नाही की त्या 20 वर्ल्ड रेकॉर्ड होल्ड करून आमच्यासोबत राहिलाय. म्हणजे एवढा डाऊन टू अर्थ माणूस ना मी माझ्या जिंदगीत कधी भेटला नाही मला कोणी आणि जिंदगीत कधी बघितला नाही. मी पण म्हणजे आधी चेतनदाला बघून असं वाटायचं की बाबा त्याचं प्रोफेशन वेगळं आहे आणि त्याचा स्टँडर्ड वेगळा आहे. पण ते आम्हाला असं फीलच नाही करून देत, कधी जाणूनच नाही देत की मी एवढा मोठे रेकॉर्ड होल्ड केले आहेत किंवा असं काही मी मोठा व्यक्ती आहे किंवा माझी मोठी पर्सनॅलिटी आहे. तर असं माणसाने राहावं. पाठचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. लोक भवन मध्ये आम्ही आलेलो होतो आणि हा एक सुंदर नजारा तुम्ही बघू शकता. त्याचा आर्किटेक्ट कशा पद्धतीने केलेलं आहे आणि आज खूप कलाकार, आदिवासी कलाकार आपल्याला भेटलेत आणि त्यांच्या बरोबर भेटून पण खूप भारी वाटलं कारण सगळेजण हा क्षण खूप एन्जॉय करतात आणि चांगलं वाटलं. आज तळागाळातून आलेली लोक खूप मोठ्या प्रमाणात इथे काम करतात. आणि मित्रांनो आता आलोय जेवायला. तर जेवणाची सोय आहे इथं आणि सगळेजण आहेत ते जेवत आहेत. बघू शकता तुम्ही आपले सगळे गावातले वगैरे आलेले आहेत. तर हे सुद्धा लोक होतं दाखवण्यासाठी आले होते. काही कुठून आले गाव? आम्ही नंदुरबार. नंदुरबार, नवापूर. हे नंदुरबार वरनं आलेले आहेत. त्याच्यानंतर बाकीचे पण क्रिएटर्स आहेत आपले. आणि आता थोडासा पाऊस येऊन गेलाय ते माझे हात पण ओले झालेले आहेत. तर सगळ्यात पहिले जेवण करूया. तुम्ही मला पाहिलं का कुठेतरी? मला पाहिलं कुठेतरी गौशेल पाहिल ना? नागपूरला ना? हा बरोबर. तिकडे सापडेल होतो. हा किती गोष्टी केल्या मग तिकडे सापडेल ना. मला आठवता ना. बरोबर तुला आठवाय का नाही मी ते विचारत होतो. बरोबर आठवाय तुला. हो हो हो.
जेवणाला पाहिजे दिलाय चटणी दिलाय हा. आणि टोमॅटोचा कॉफी दिल्यात आपल्याला तो वरण आणि डाळ तर हाच बेस ना. वरण डाळ आणि खिचडी खिचडी चालेल, जेव्हा जेव्हा मग आम्ही पण जेवतो. हा दिलाय मनापासून जरा हा 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 हा. सध्या राजभवन मध्येच आहे आणि राजभवन मध्ये बघू शकता इथे सिंहासन आहे आपलं जे सत्यमेव जयतेचं आणि हे सुंदर असं राजसिंहासन आहे. त्याच्यानंतर इथे समोर तुम्ही मोर बघू शकता. एकदम म्हणजे रिअल वाटतो हा. आणि राजभवन मध्ये मोर सुद्धा आहेत जे रिअल आहेत. इथे फक्त ही प्रतिमा आहे पण जे स्टॅच्यू आहे हा फक्त, पण आम्ही बघितले आल्यानंतर तर इथे रिअल मध्ये मोर सुद्धा इथे बघायला भेटला आम्हाला. आणि आपले पद्मश्री फोटो घे रे फोटो. मला पण घ्यायचं आहे. आता आपण आलाय राजभवन मध्ये आणि त्या स्पॉटचं नाव आहे अटल उद्यान वरती आणि इथून समोरचा व्ह्यू दाखवणार तुम्हाला खतरनाक. बघू शकता सुंदर असा व्ह्यू आणि पूर्ण समुद्र आहे आणि खाली दगड वगैरे खडक वगैरे आहे आणि सगळे आपले क्रिएटर्स इथे आलेले आहेत आणि सगळ्यांना आज हा व्ह्यू जो फार कमी लोकांना बघायला भेटतो तो आज सगळ्यांना बघायला भेटणार आहे. सगळ्यांचे मोबाईल निघालेले आहेत, सगळेजण आपला आपला कंटेंट शूट करत आहेत आणि बाकीचे सुद्धा क्रिएटर्स अजून येत आहेत. तर हे आपले नागपूरवाले दादा आहेत, त्याच्यानंतर बाकीचे पण क्रिएटर्स आहेत, सगळे शूट करत आहेत आणि हा आहे अटल उद्यान. आणि मित्रांनो आता आलो आम्ही सेकंड लोकेशन वरती आणि ह्या लोकेशनचं नाव मी विचारून सांगतो कारण माझं अजून मला माहिती नाही झालंय. मी तिथे विचारतो आणि सांगतो लोकेशनचं नाव. मित्रांनो राजभवनाच्याच एका दुसऱ्या लोकेशन वरती आलेलं आहे आणि ते लोकेशन आता तुम्हाला दाखवते मी. हे बघा इथून सुद्धा पाणी दिसतंय आणि मरीन ड्राईव्ह त्या साईडला आहे बहुतेक मला वाटतंय. हा मरीन ड्राईव्ह त्या साईडला आहे. मरीन ड्राईव्ह इकडच्या साईडनं आपण राजभवन आहे आणि समोर जी बिल्डिंग दिसते ना ते मरीन ड्राईव्ह आहे. इथे बघू शकता तुम्ही ती मरीन ड्राईव्हची बिल्डिंग आहे. जे कोणी मरीन ड्राईव्हला वगैरे जातात त्यांना माहिती असेल ही बिल्डिंग, त्यांनी बघितलेली असेल. आणि इकडनं आपले सगळे इन्फ्लुएन्सर आणि आपण सगळे इथं हा व्ह्यू बघण्यासाठी आलो आहेत. हा व्ह्यू पण राजभवन मधूनच आहे आणि एक वैशिष्ट्य म्हणजे असं की इथं अलाउड नाही कोणाला एंट्री वगैरे, पण हे आपल्या खास इन्फ्लुएन्सर लोकांसाठी त्यांनी अलाउ केलेलं आहे आणि इथे दाखवत आहेत आपल्याला. तुम्हाला पॉईंट दाखवला ना इकडचा हा वाला, हा सनराईज पॉईंट आहे. इथं सनराईज दिसतो म्हणजे सकाळी हा कुठला चांद आलाय मध्ये सनराईज तिकडनं सकाळी सनराईज होता ना तो दिसतोय. आणि इकडे आता कुठलं मंदिर आहे? ओके एन्शियंट टाइमचं देवीचं मंदिर आहे ते, तर ते सुद्धा आता आपण जाऊन आणि बघूया देवीचं मंदिर. हालत खराब झाली आहे गरमीमुळे, सगळा चेहरा वगैरे सगळ्या चेहऱ्यावरती घाम वगैरे उतरलाय, पण तरी आम्ही आहेत की जे लोकेशन आम्हाला बघायला भेटलं ना ते आम्ही सोडणार नाही. आम्ही बघणार, पूर्ण एक्सप्लोर करणार आणि नंतर निघणार इथून. आणि मित्रांनो आता आपण आलो इथं मंदिराजवळ आणि इथे महादेवाची भव्य अशी मूर्ती तुम्ही बघू शकता. त्याच्या समोर इथे नंदी लावलेले आहेत आणि इथे पूर्ण मंदिर सुद्धा आहे. तर मंदिरामध्ये देवीची मूर्ती असेल, त्याच्यानंतर इकडनं पण हे बेटच आहे. तर हे जे आम्ही सगळं जे राजभवन जे आहे ते एका टाईपच्या म्हणजे समुद्राच्या टोकावरतीच आहे, बेटावरतीच आहे आणि तिकडनं मरीन लाईन्स आहे. आणि हा जो आहे ना हा पूर्ण इथे हा जो एरिया ना हा पूर्ण असा कर्व आहे आणि त्याच्या टोकावरती राजभवन आहे. इथे कोरीव काम केलेलं आहे मस्तपैकी सुंदर असं. आणि ह्याच्या आतमध्ये इथे शिवलिंग पण आहे आणि मी चुकून इथे चप्पल घालून होतो आता, तर दर्शन वगैरे इथे करायला आहे. आपण दर्शन वगैरे करून घेऊ. त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही इथे मंदिर आहे, मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे करून घेऊ. बघ सगळे त्यांचा कंटेंट शूट करत आहेत. भाई मंदिरावरती जे कोरीव काम झालेलं ना आई शपथ काय सांगू तुम्हाला. हे बघा किती सुंदर दिसतंय एवढं बघून आणि एकदम मेंटेन आहे सगळं व्यवस्थित. आणि हे एशियन टाइम पासूनचं जे मंदिर आहे ना ते हे आहे एशियन टाइम पासून. आणि इथे बघा देवीचे मंदिर आहे, ते देवी आहेत. हे बघा समोर देवी आहेत, इथं बौद्ध आहेत आणि त्याच्यानंतर अजून दुसरं एक आहे. तर निघूया आता, आपल्याला निघायचा वेळ झालाय, 5 मिनिटं झाले बोलते, तर निघायला लागत. राजभवन आहे आणि ह्याच ठिकाणी 1 मे 1960 ला आपल्या राज्याची निर्मिती झाली होती. ओके 1 मे 1960 ला आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती या ठिकाणी झाली होती. म्हणून हे ठिकाण खूप महत्वाचं आहे. भारताचे वेगवेगळे राज्य झाले, ते महाराष्ट्र आणि गुजरात 2 राज्य झाली, ते ठिकाण हे आहे. म्हणून हे ठिकाण सगळ्यात महत्वाचं आहे. इथं अनेक लोकांनी भेट दिलेली आहे. तुम्ही भेट दिली ती बरं झालं. तुमचा एक ग्रुप फोटो काढतो मी. तर मित्रांनो फायनली आता वेळ झाली आहे ब्लॉग समाप्त करायची आणि आता आपण ब्लॉग मध्ये इथे थांबायला हवं कारण आजचा जो मीटअप होता आणि आजचा जी ग्रँड ओपनिंग होती बिरसा कला संगम 2.0 पुन्हा एकदा लॉन्च होत आहे आणि त्याच मंचामुळे बिरसा कला संगममुळेच आज आमच्यासारखे अनेक क्रिएटर्स, माझ्यासारखे अनेक क्रिएटर्स इथे राजभवन मध्ये आले, इथल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले, राज्यपालांसमोर बसले, त्यांच्यासोबत फोटो काढले आणि आपले जे आदिवासी कलाकार होते त्यांनी बरेचशी नृत्य कला असेल, आपले जे वहाडा असेल, तो राज्यपाल असतील
किंवा आपले मुख्यमंत्री होते किंवा आपल्या उपमुख्यमंत्री होते, आदिवासी विकास मंत्री होते, सगळे मंत्री होते, आमदार खासदार ह्यांच्या सगळ्यांसमोर एक आपला जे बोहाड्याचे जे नृत्य होतं ते सादर केलं. आणि ती आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती की आपल्यासारखे सर्वसामान्य आदिवासी क्रिएटर्स जे काय असतील ते किंवा कलाकार असतील आपले, ते सर्व आज राजभवनामध्ये बसले आणि जे आपण नेहमी टीव्हीवर बघत होतो किंवा बातम्यांमध्ये वाचत होतो अशा ठिकाणी बसून आणि एक कार्यक्रम संपूर्ण पार पाडले. खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासारख्या आदिवासी समाजातील आपल्यासारख्या लोकांसाठी. तर हा व्हिडिओला इथे समाप्त करतो, तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे, तुम्हाला काय वाटते तर कमेंटमध्ये नक्की सांगा.